नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं करंट स्टडी 24 या चॅनलवर. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पुरस्कार आणि सन्मान बघणार आहोत. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुमच्या येणाऱ्या सर्व परीक्षेसाठी खूप महत्त्वपूर्ण आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा. चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला. 2025चा 60वा ज्ञानपीठ पुरस्काराने कोणाला सन्मानित केले आहे? तर आर. वेरामुथू यांना सन्मानित करण्यात आलेले आहे. त्याचबरोबर काही महत्त्वाची माहिती. प्रख्यात तमिळ कवी, गीतकार आणि लेखक आर. वेरामुथू हे ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे तिसरे तमिळ लेखक आहेत. तसेच ज्ञानपीठ पुरस्कार हा भारतीय भाषांतील लेखकांना दिला जाणारा भारताचा सर्वोच्च साहित्यिक सन्मान आहे. या पुरस्कारात 1.1 दशलक्ष रोख रक्कम, प्रशस्तीपत्र आणि देवी सरस्वतीची कास्य मूर्ती यांचा समावेश असतो. तसेच 59वा ज्ञानपीठ पुरस्कार 2024 विनोद कुमार शुक्ला यांना देण्यात आलेला आहे. नेक्स्ट, स्टॉकहोम वॉटर प्राईज 2026 जिंकणारे सर्वात तरुण शास्त्रज्ञ कोण आहेत? तर कावे मदानी हे आहेत. नेक्स्ट, सप्टेंबर 2025मध्ये दादासाहेब फाळके पुरस्कार 2023 कोणाला प्रदान करण्यात आला आहे? तर मोहनलाल यांना करण्यात आलेला आहे. नेक्स्ट, 74वा मिस युनिव्हर्स 2025 किताब कोणी जिंकला आहे? तर फातिमा बॉश यांनी जिंकलेला आहे, जे की मेक्सिकोचे आहेत. पहिली आवृत्ती कधी झालेली आहे? तर 1952ला झालेली आहे. भारतातील मिस वर्ल्ड बघूयात. 1994ला हा सुष्मिता सेन यांना देण्यात आला. 2000मध्ये लारा दत्ता यांना देण्यात आला. 2011ला हरजान कौर संधू यांना देण्यात आलेला आहे. मिस वर्ल्ड 2025चा मुकुट कोणी जिंकला आहे? तर ओपल सुचाता चुआंगश्री यांनी जिंकलेला आहे. 98व्या अकादमी पुरस्कार ऑस्कर 2026 सोहळ्यात सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार कोणाला मिळाला? तर मायकल बी जॉर्डन यांना मिळालेला आहे. इतर पुरस्कार विजेते बघणार आहोत. सर्वोत्कृष्ट अभिनेता मायकल बी जॉर्डन चित्रपट सिनर्स यासाठी मिळालेला आहे. सर्वोत्कृष्ट अभिनेत्री जेसी बकले यांना फिल्म हेमनेट यासाठी मिळालेला आहे. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक पॉल थॉमस ॲडरसन यांना मिळालेला आहे. कशासाठी? तर वन बॅटन आफ्टर अंदर यासाठी. सर्वोत्कृष्ट चित्रपट वन बॅटल आफ्टर अंदर. सर्वोत्कृष्ट कास्टिंगसाठी कॅन्संड्रा कुलुकुंडिस वन बॅटल आफ्टर अंदर यांना ही श्रेणी पहिल्यांदाच समाविष्ट करण्यात आली आहे. नेक्स्ट, गणितातील नोबेल पारितोषिक एबेल पारितोषिक 2026 कोणाला प्रदान केले जाईल? तर गर्ड फाल्टिंगस यांना केली जाईल. नेक्स्ट, कोणत्या लेखकाला 35व्या सरस्वती सन्मान 2025ने सन्मानित केले जाईल? तर रामकुमार मुखोपाध्याय यांना केले जाईल. नेक्स्ट, ICC पुरुष T20 विश्वचषक 2026चे विजेतेपद कोणत्या देशाने पटकावले? तर आपल्या भारताने पटकावलेले आहे. आता आपण बघणार आहोत इम्पॉर्टंट पॉईंट. विश्वकप 2026चे विजेता आपला भारत आहे. मॅन ऑफ द मॅचचे जसप्रीत बुमराह आहेत. प्लेयर ऑफ द सिरीज संजू सॅमसन. विजेता टीम को राशी 27.48 करोड. आयोजक भारत श्रीलंका. सर्वाधिक रन साहिब जादा. सर्वाधिक विकेट बुमराह यांना. नेक्स्ट, 2026मध्ये किती व्यक्तींना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले? तर 13 व्यक्तींना करण्यात आलेले आहे. 5 पद्मभूषण, 13 पद्मभूषण, 5 पद्मविभूषण आहे, 13 पद्मभूषण आहे आणि 113 पद्मश्री आहेत. नेक्स्ट, कोणत्या शहराला भारतातील सर्वात स्वच्छ शहराचा पुरस्कार मिळाला आहे? तर इंदूर शहराला मिळालेला आहे. नेक्स्ट, राष्ट्रीय बाल पुरस्कार 2025 कोणाला प्रदान करण्यात आला आहे? तर वैभव सूर्यवंशी यांना करण्यात आलेला आहे. नेक्स्ट, भारतीय रेल्वेचा सर्वोच्च सेवा सन्मान अतिविशिष्ट रेल सेवा पुरस्कार 2025 कोणाला प्रदान करण्यात आला आहे? तर चंदना सिन्हा यांना करण्यात आलेला आहे. नेक्स्ट, 2026च्या प्रजासत्ताक दिनी कोणत्या अंतराळवीराला देशाचा सर्वोच्च शांतताकालीन शौर्य पुरस्कार अशोक चक्र प्रदान करण्यात आला? तर शुभांशु शुक्ला यांना करण्यात आलेला आहे. बिप्टा पुरस्कार 2026मध्ये सर्वोत्कृष्ट बाल आणि कौटुंबिक चित्रपटाचा पुरस्कार कोणी जिंकला? तर बोंग यांनी जिंकलेला आहे. नेक्स्ट, हिंदी भाषेसाठी साहित्य अकादमी पुरस्कार 2025
कोणाला प्रदान करण्यात आला आहे? तर ममता कालिया यांना. नेक्स्ट, कोणत्या देशाने डोनाल्ड ट्रम्प यांना शांतता पुरस्कार देण्याची घोषणा केली आहे? तर इस्रायलला. नेक्स्ट, 83व्या गोल्डन ग्लोब पुरस्कार 2026मध्ये सर्वात कमी वयात पुरस्कार जिंकण्याचा विक्रम कोणी केला आहे? तर ओवेन कूपर यांनी केलेला आहे. त्याचबरोबर काही महत्त्वाची माहिती. ओवेन कूपर UK 16 वर्ष गोल्डन ग्लोब पुरस्काराचा सर्वात तरुण विजेता ठरला आहे. त्याला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. यापूर्वी हा रेकॉर्ड क्रिस कोल्फर अमेरिकन 20 वर्ष यांच्या नावावर होता. नेक्स्ट, पर्यावरण क्षेत्रातील टायलर पारितोषिक कोणत्या शास्त्रज्ञाला प्रदान करण्यात आले? तर टोबी कियर्स यांना. नेक्स्ट, ग्रॅमी अवॉर्ड्स 2026मध्ये सर्वोत्कृष्ट ऑडिओबुक कथन आणि कथाकथन रेकॉर्डिंग श्रेणीमध्ये कोणाला पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे? तर हा पुरस्कार दलाई लामा यांना देण्यात आलेला आहे. नेक्स्ट, मार्च 2026मध्ये कोणत्या केंद्रीय मंत्र्यांना प्रतिष्ठेच्या इंडिका UK ॲचिव्हर्स अवॉर्ड्स 2026ने सन्मानित करण्यात आले आहे? तर जयंत चौधरी यांना देण्यात आलेले आहे. नेक्स्ट, BCCI तर्फे कोणत्या भारतीय खेळाडूला प्रतिष्ठेचा पॉली उमिकर सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू पुरुष पुरस्कार 2025 देऊन सन्मानित करण्यात आले आहे? तर शुभमन गिल यांना करण्यात आलेले आहे. BCCI नमन पुरस्कार 2026च्या विजेत्यांची संपूर्ण यादी. सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू पुरुष साठीच्या पॉली उमिकर पुरस्कार शुभमन गिल आहेत. सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटपटू कोण आहेत? तर स्मृती मंदना. सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय पदार्पण पुरुष हर्षित राणा आहेत. सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय डेब्यू महिला एनश्री चर्नी आहेत. कर्नल CK नायडू जीवनगौरव पुरस्कार रॉजर बिन्नी आणि राहुल द्रविड यांना आहे. BCCI जीवनगौरव पुरस्कार महिला मिताली राज यांना देण्यात आलेला आहे. नेक्स्ट, वर्ष 2026साठीच्या प्रतिष्ठित संगीता कलानिधी पुरस्कारासाठी कोणाची निवड झाली? तर जयंती कुमारेश यांची. नेक्स्ट, प्रजासत्ताक दिन 2026 संचलनमध्ये कोणत्या राज्याच्या चित्ररथाने प्रथम पारितोषिक जिंकले आहे? तर आपल्या महाराष्ट्राने जिंकलेले आहे. काही माहिती. गणेशोत्सवाच्या माध्यमातून आत्मनिर्भर भारत या संकल्पनेवर आधारित महाराष्ट्राच्या चित्ररथाने प्रजासत्ताक दिन 2026च्या संचलनात राज्यगटात प्रथम पारितोषिक पटकावले आहे. नेक्स्ट, जानेवारी 2026मध्ये JC डॅनियल अवॉर्ड 2024 कोणाला प्रदान करण्यात आला आहे? तर शारदा यांना. नेक्स्ट, तेलंगणा गद्दार चित्रपट पुरस्कार 2025मध्ये कोणत्या मेगास्टारला प्रतिष्ठेच्या NTR राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे? तर चिरंजीवी यांना करण्यात आलेले आहे. तेलंगणातील अन्य पुरस्कार विजेते. सर्वोत्कृष्ट अभिनेता नागा चैतन्य तांडेल. सर्वोत्कृष्ट अभिनेत्री रश्मिका मंदाना द गर्लफ्रेंडसाठी. सर्वोत्कृष्ट चित्रपट हा राजू वेट्स रामबाई. सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता शिवाजी धंदोरा. सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री भूमिका युफोरिया. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक सायलू राजू वेट्स रामाबाई. थंतेल राष्ट्रीय एकात्मतेवरील एक चित्रपट. सर्वोत्कृष्ट पर्यावरण फिल्म इगुआ. सामाजिक संदेश असलेला सर्वोत्कृष्ट चित्रपट न्यायालय. नेक्स्ट, क्रिम्सन स्प्रिंग या कादंबरीसाठी इंग्रजी भाषेतील साहित्य अकादमी पुरस्कार 2025 कोणाला मिळाला आहे? तर नवतेज सरना यांना मिळालेला आहे. नेक्स्ट, फ्रान्सच्या सर्वोच्च नागरी सन्मान कमांडो द ला लिजन द होनर मिळवणारे भारतीय राजनैतिक अधिकारी कोण आहेत? तर जावेद अशरफ हे आहेत. नेक्स्ट, मार्च 2026मध्ये वैद्यकशास्त्र आणि मधुमेह या क्षेत्रातील जीवनगौरव पुरस्काराने कोणत्या केंद्रीय मंत्र्यांना सन्मानित करण्यात आले आहे? तर डॉक्टर जितेंद्र सिंह यांना करण्यात आलेले आहे. नेक्स्ट, दिल्ली आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव IFFD 2026मध्ये जीवनगौरव पुरस्कार देऊन कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? तर नंदामुरी बालकृष्ण यांना करण्यात आलेले आहे. नेक्स्ट, भारताचा सर्वोच्च शांतताकालीन शौर्य पुरस्कार अशोक चक्र कोणाला प्रदान केले जाईल? तर शुभांशु शुक्ला यांना केले जाईल. नेक्स्ट, प्रजासत्ताक दिनाच्या 2026 पूर्वसंध्येला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी किती शास्त्रज्ञ दल जवानांना शौर्य पुरस्कार मंजूर केले? तर 70.
नेक्स्ट, इंदिरा गांधी शांती पुरस्कार 2025 कोणाला प्रदान केला जाईल? तर ग्रासा माशेल यांना. इंदिरा गांधी शांतता पुरस्कार 2025 मोझांबिकच्या मानवाधिकार कार्यकर्त्या ग्रासा माशेल यांना प्रदान केला जाईल. हा पुरस्कार इंदिरा गांधी शांतता, निःशस्त्रीकरण आणि विकास पुरस्कार म्हणूनही ओळखला जातो. नेक्स्ट, जागतिक शासन शिखर परिषदेत जागतिक शिक्षक पुरस्कार 2026 कोणत्या भारतीय शिक्षकाने जिंकला आहे? तर रुबल नागी यांनी जिंकलेला आहे. नेक्स्ट, 2026 या वर्षात किती लोकांना पद्म पुरस्कार देण्यात आले आहेत? तर 131 लोकांना देण्यात आलेले आहेत. त्याचबरोबर काही माहिती राष्ट्रपतींनी 2026 या वर्षासाठी एकूण 131 पद्म पुरस्कारासह विविध श्रेणीतील 16 मरणोत्तर सन्मानांना मंजुरी दिली आहे. यापैकी 19 पुरस्कार महिलांना प्रदान करण्यात आले आहेत. नेक्स्ट, कोणत्या भरतनाट्यम कलाकाराला नृत्य कलानिधी पुरस्कार 2025ने सन्मानित करण्यात आले आहे? तर उर्मिला सत्यनारायण यांना करण्यात आलेले आहे. नेक्स्ट, वायली रिसर्च हिरोज अवॉर्ड 2025 जिंकणारे पहिले भारतीय कोण आहेत? तर डॉक्टर चंद्रकांत लहेरी हे आहेत. नेक्स्ट, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी विज्ञान रत्न पुरस्कार 2025 कोणाला प्रदान केला आहे? तर जयंत विष्णू नारळीकर यांना केलेला आहे. फ्लॅश या कादंबरीसाठी 2025चा बुकर पुरस्कार कोणाला मिळाला आहे? तर डेव्हिड स्ट्रेट यांना मिळालेला आहे. स्लेझले. नेक्स्ट, कोणत्या कन्नड लेखकाने आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार 2025 जिंकला आहे? तर बानू मुस्ताक यांना जिंकलेला आहे. नेक्स्ट, जागतिक अन्न पुरस्कार 2025 कोणाला प्रदान करण्यात आला आहे? तर डॉक्टर मारियांजेला हंगेरिया यांना करण्यात आलेला आहे. नेक्स्ट, जानेवारी 2026 जगातील सर्वात मोठा AL फिल्म अवॉर्ड कोणी जिंकला आहे? तर झुबेर जलासी यांनी जिंकलेला आहे. नेक्स्ट, जानेवारी 2026 राष्ट्रपती पोलीस कलर पुरस्कार देऊन सन्मानित होणारे भारतातील 15वे राज्य कोणते आहे? तर सिक्कीम हे राज्य आहे. नेक्स्ट, रॅमन मॅग्सेस अवॉर्ड 2025 हा प्रतिष्ठित पुरस्कार जिंकणारी पहिली भारतीय संस्था कोणती आहे? तर एज्युकेट गर्ल्स ही महिला आहे. त्याचबरोबर काही महत्त्वाची माहिती, एज्युकेट गर्ल्स ही रॅमन मॅग्सेस पुरस्काराने सन्मानित होणारी भारतातील पहिली संस्था आहे. ही संस्था मुलींच्या शिक्षणासाठी कार्य करते. नेक्स्ट, 2025चा नोबेल शांतता पुरस्कार कोणाला प्रदान केला जाईल? तर मारिया कोरिना मॅचोडो यांना केला जाईल. नेक्स्ट, फिल्मफेअर पुरस्कार 2025 सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार कोणी जिंकला आहे? तर आलिया भट यांनी जिंकलेला आहे. इतर पुरस्कार विजेते, सर्वोत्कृष्ट अभिनेता अभिषेक बच्चन कार्तिक आर्यन चंदू चॅम्पियनशिप, सर्वोत्कृष्ट चित्रपट लापता लेडीज, जीवनगौरव पुरस्कार जीनत अमान श्याम बेनेगल मरणोत्तर, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक किरण राव मिसिंग लेडीज, सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता पुरुष रवी किशन मिसिंग लेडीज. नेक्स्ट, 59वा ज्ञानपीठ पुरस्कार 2025 कोणाला प्रदान केला जाईल? तर विनोद कुमार शुक्ला यांना केला जाईल. नेक्स्ट, प्रित्झकर आर्टिकल्चर पुरस्कार 2025 कोणाला प्रदान करण्यात आला आहे? तर लियू जियाकुन यांना करण्यात आलेला आहे. सन 2025 34वा सरस्वती सन्मान 2024 देऊन कोणाला सन्मानित केले जाईल? तर भद्रेश दास स्वामी यांना केले जाईल. नेक्स्ट, राष्ट्रीय लता मंगेशकर पुरस्कार 2025 कोणत्या प्रसिद्धी गायिकेला प्रदान केला? तर सोनू निगम यांना केलेला आहे. राष्ट्रीय लता मंगेशकर पुरस्काराबद्दल थोडीशी माहिती. सुरुवात 1984ला. संगीत क्षेत्रात उत्कृष्ट योगदान देणाऱ्या कलाकारांचा सन्मान करण्यासाठी मध्य प्रदेश सरकारतर्फे हा पुरस्कार दिला जातो. नेक्स्ट, आशिया कप 2025चे विजेतेपद कोणत्या देशाने जिंकले आहे? तर आपल्या भारताने जिंकलेले आहे. आयोजक UAE. फलिकांवर खेळाडू अभिषेक शर्मा. अंतिम सामनावीर टिळक वर्मा. सहभागी संघ भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, अफगाणिस्तान, UAE आणि हाँगकाँग. नेक्स्ट, ICC महिला विश्वचषक 2025चे विजेतेपद कोणत्या देशाने पटकावले? तर आपल्या भारताने पटकावलेले आहे. मुख्य ठळक वैशिष्ट्य, विजेता भारत, उपविजेता दक्षिण आफ्रिका आहे आणि यजमान देश कोणते आहेत? तर भारत चौथ्यांदा यजमान पद स्वीकारलेले आहे. कालावधी 30 सप्टेंबर ते 2 नोव्हेंबर 2025. 47 वर्षाच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर अखेर इतिहास घडलेला आहे. नेक्स्ट, 71व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 2025 सोहळ्यात सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार कोणी जिंकला आहे? तर विक्रम
मेन्सी यांनी शाहरुख खान यांनी स्थापना 1954. सर्वश्रेष्ठ अभिनेत्री राणी मुखर्जी. सर्वश्रेष्ठ हिंदी फिल्म 12वी फेल. राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराने हे भारतातील सर्वात प्रतिष्ठित चित्रपट पुरस्कार आहे. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेअर करा. त्याचबरोबर तुम्हाला जर या व्हिडिओची व्हिडिओ हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही PDF डाउनलोड करून घेऊ शकता. धन्यवाद.